या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। खऱ्या बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकार सैफन शेख यांच्यावर कट रचून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरात MD न्यूजचे संपादक आणि डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे हल्ला झाला। सैफन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल MD न्यूज 24 मध्ये गेल्या महिनाभरापासून पंचनामा या मथळाखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणला। सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती नगरविकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली आहे। शहर आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती करताना राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील MBBS PSM असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता असते। तरी देखील ही नियमावली डावलून नगरविकास मंत्रालयाने राखी माने MBBS ENT या डॉक्टरची प्रतिनियुक्ती केली। याबाबत MD न्यूज मार्फत ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। सोलापूरकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बातम्या प्रसारित करत डॉक्टर राखी माने यांचा विरोध केला। डॉक्टर राखी माने यांनी सैफन शेख यांना वेळोवेळी फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला। गुंडामार्फत धमकावण्याचा प्रयत्न केला। सोलापूर महानगरपालिकेत घुटमळत राहणारा गुंड प्रवृत्तीचा श्रीकांत गायकवाड यांच्या मार्फत देखील 8 दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती। 27 जून रोजी गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कट रचून एका हस्तकामार्फत सैफन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले आणि बातम्या बंद करण्यास सांगितले। काही वेळाने डॉक्टर राखी माने यांनी श्रीकांत गायकवाड याला पाठवून दिले आणि शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सांगितले। श्रीकांत गायकवाड हा मारहाण करताना आणि प्रसिद्धी माध्यमातून डॉक्टर राखी माने ही माझी मावस बहीण आहे असे सांगत होता। यावरून हे सिद्ध होते की खऱ्या आणि योग्य बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार सैफन शेख यांना मारहाण करण्यात आली। सोलापूर स्थानिक प्रशासनाने शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि मारहाण करणारा श्रीकांत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी डिजिटल पत्रकार संघाची मागणी आहे। कारवाई नाही झाली तर सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल आणि याची नोंद घ्यावी। यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर भाई शेख, यशवंत पवार, इरफान शेख, उझैब इनामदार, शहनवाज शेख, आकिब मडकी, सादिक शेख, अल्ताफ शेख, अजमेर शेख, मोहसिन बागवान, अर्जुन चौहान, समीर आबादीराजे, अशफाक शेख, बाबा शेख, प्रदीप चौहान आदी पत्रकार उपस्थित होते। सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैफन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे। सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो। डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैफन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने, गायकवाड नावाचा गावगुंडा आहे, त्यांनी जरा त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते। एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो, पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही। अशा शासनाचा सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो। आपण बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील, त्यांचे पती असेल, हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत। काल सुद्धा सैफन शेख गेल्या 30 दिवसांपासून म्हणजे 33 दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते। अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या एका गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी माने यांची बातमी थांबवा, अन्यथा तुमचं बरं वाईट होईल आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला। पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र ज्यांना सैफन शेख यांच्यावर एनसी दाखल केली। हे एकंदरीत हे कशा प्रकारे राज्यात सुरू आहे।
राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैफन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे। या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर संबंधित जो कोणी गावगुंड गायकवाड असेल, तो आरोग्य अधिकारी असेल, त्यांचे मिस्टर असेल, यांची चौकशी होऊन जर कारवाई झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून सांगतो। मी तेच सांगतोय की ते गायकवाड असेल, ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर असतील, ह्या सगळ्यांचे फोन कॉल चेक करा, कॉल डिटेल्स काढा। एखादा गुन्हा घडला तर पोलीस नाही तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते, ह्यांचंही काढा ना। ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, नेमका यांचा हेतू काय होता, सैफन शेख याला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का, हाही तपास करण्याचा गरजेचं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।